आम्हाला हे अलविदा करायला आलेत, सोडायला आलेत आम्हाला हे इथे. बाय. गाडी लावली इथं. एक बॉटल काढ ना. घे का नाही घे. एकच्या अरे भाऊ भाऊ नाला पुढते आणि ते बघ तो म्हणतो आमचा शेट जेवायला गेलाय वरतं दाखवून पैसे त्या या आमचा शेट इथं राहतोय. तू स्वतः बोल ना तू स्वतः अँड गणेश आंबोले आमचा. गणेश आंबोले फुल जोरात आहे. 20,000 घेऊन आलाय आज खिशामध्ये. दाखव जरा. थप्पी मार थप्पी मार थप्पी मार इथे. कधी मारू आणि इथं पॅकिंग वगैरे सर्व बाटल्यांचं अरेंजमेंट चाललंय. अरे भाई विकायला चाललंय का तू कुठं? हे बघ तू एकटा बोल आम्हाला नको. आले आले मुले बाई आले आले आले. आता जरी 5,000ची शॉपिंग करून आलोय आम्ही खडेकडे. तुम्ही बघितलं असं लास्ट ब्लॉग मध्ये भावाने 5,000ची शॉपिंग केली ना खडेकडे. त्या 2 बॅग आहेत. वा वा हे 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 बिस्लरी. ती नको उघडू मग बिस्लरीचं पाणी टाकतो डायरेक्ट. ए तू हँडी नाही आणला मग आण ना ते हँडी बसान. हा घे ना. गणेश आंबोले आमच्या करता धरता. हा करता. हा ओम नमः शिवाय. चला गणपती बाप्पा मोरया. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तिकडेच जाऊ दे. हा जाऊ दे तिकडेच जाऊ दे. खाली फेक. आता आमचं झालंय मस्त नारळ वगैरे फोडलाय. हे जाऊ दे ना. चला आता आम्ही निघतोय गाईज. अँड ही ट्रिप तुम्ही फुल एन्जॉय करा. अँड आम्ही तुमच्याबरोबर सर्व मुवमेंट शेअर करू. अँड असे 4-5 पार्ट 6 पार्ट येणार आहेत वाटतं. पण तुम्ही नक्की रोज रोज नक्की बघा हा ब्लॉग. सो गाईज निघूया आता थोडीच वेळ तिथून. चला बाय बाय. रोडी वाघमारे बॉईल बॉल बसला टॉप मध्ये डायरेक्ट घेतला ना आता डबल कचाकच मारणार आता. स्वाईप वर स्वाईप. आता स्वाईप वर स्वाईप होणार आहे. गणेश आंबोले ऑन फायर. गणेश आंबोले ऑन फायर आणि बाबू मांडवकर ऑन फायर. रोहित मांडवकरनी रोहित वाघमारेंनी घेतले डायरेक्ट 20,000ची गड्डी. ते बोलते सबको बोलते तेवढे धंदे घे बाकी आणि जयित मुलांनी डायरेक्ट क्रेडिट कार्ड आहे. धड मार धड मार धड मार धड मार. गणेश आंबोले शिरगावाला. शिरगावाला शिरगावमध्ये फेमस झाला राजा राणीच्या जोडीला वाघमारे बाजूमात्री माडीला आहे कोणाचं योगदान ऑफिसरच्या गाडीला. खडे खडे आलोय आम्ही पहिल्यांदा CNG पंपावर आता. गणेश आंबोले फुल जोमात आहे आज. आणि रोहित आम्हाला तर कोमात आहे पूर्ण. त्याला काय झालंय काय सदमा लागलाय काय समजतच नाही. तिथे मी पतंग घेणार आणि ह्याच्या टपा उभा राहणार गणेश आंबोले पतंग घेऊन डायरेक्ट तिकडे. आणि काचेरी माझ्या डायरेक्ट टॉपला. काचेरी माझ्या विषयच नाही. डायरेक्ट विषय नाही. आता फुल मस्त मजा करत चाललोय. सॉंग्स ऐकतोय म्हणून त्यामुळे जरा शूट करता नाही येते. कारण का मग कॉपीराईट वगैरे येईल. मग परत व्हिडिओची खराबी. त्यामुळे सॉंग्स वगैरे मुळे आमची जरा व्हिडिओ बंद आहे. तरी मध्ये मध्ये काय होत असेल तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करू. अँड बाबूभाई एकदम जोरात आहेत आता. आणि हे सटकन उडला का तुमच्या डोक्यातच जाईल ते. काही टेन्शन नाही घ्यायचं. मस्त मजा पैदा झालेत परत. तुला झोप का नाही लागत आहे. वाघ आलेत पाठीमागणं वाघ आलेत. गणेश वाघ आलेत पाठीमागणं. वाघ का ऑमलेट मारला इथे दादाने. रात्री बेरात्री याला भूक लागते भाई डायरेक्ट. गणेश आंबोळे कम बॅक. आणि घेतलेत 20,000चा माल. नळ्या घेऊ 4-5 पॅकेट नळ्या घेऊ. टेन्शन न घेऊ. रोहित भाई तुला काय झालंय? गणेश आंबोले नुसता थांबवते आम्हाला. नुसता गणेश आंबोले थांबवतोय भाई मागासपासून. लागले एक तास झाला नाही का हा थांबवला येणे. तो बघ 1 तास झाला की लगेच चालला. थांबा जरा झोपी गेलाय. मला दाखवतो मी. तो बघा मगाचपासून एवढा धिंगाणा घातलेला आहे त्याने. दर 1-1 तासाला गाडी थांबवतो. 1-1 तासाला. आता झोपला जरा शांत. आता तो उठायच्या आधी आपण पळावत जात करू. आणि मी पण झोपलेलो नाही. उठवला किती अशी गाडी रस्त्यावर ना भाई सुसाट मध्ये काय करणार सांग.
डायरेक्ट गेम 25. आणि समोर असा ट्रक माझ्या कधी आता ट्रक होता तू बाजूने काय त्या लेन मध्ये होता त्या साईडला होता हा त्या लेफ्ट साईडला होता असा टापकन आपडले आणि मी समोर बोलू गेलो का डायरेक्ट त्यांच्या अंगावर. आमचा टायर जरा दबलाय हा, जरा हवा कमी वाटते. आम्ही चेंज करतोय कारण का रिक्स नाही घ्यायची कुठल्या बाबतीत पण आपल्याला. अँड दबला ना तो आपला सर्व आता सामान इथे बघा तुम्ही, सर्व उतरायला घेतलाय. एक धंदे करतो उतरवायचे ऐसा एडवेंचर तो चाहिए. देख रहा हो आप, देख रहे हो वो देखो उधर तुला जास्तच बसलाय तो खाली. दगड बघ बघा काय झालं हे बघा काय झालंय पार असं तो मला उडी मार देतो. आता झाले, आता तू टाईट करताना मार. किलोचं काम नाही ते अरे चालेल म्हणून गाडी इथपर्यंत आली. किलोचं काम काय रे ना? नाही किलोचं काम. इथपर्यंत मी गाडी आली. होत आहे असं काम करतोय आता. सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि इथं बॅग पॅकिंग चालू आहे आणि इथं चालू आहे. चल काय शिकवतात आपण काय करतो ते बरोबर आहे. आमचं झालंय आता. टायर वगैरे मस्त लावलंय आपलं. तो गोवा झूम कर ना जरा. आणि तुम्हाला गोवा दिसत असेल इथून. फायनली आम्ही पोहोचतोय गोव्याला. अजून 350 किलोमीटर आहे. पटापट जाऊ आता. जेवढं फॉग आहे बघा इथे. समोरचं काही दिसत पण नाही. ब्लाइंड स्पॉट पहा. झोप नाही आले का? एकदाच गाडी चालवते यार. असं आम्ही झोपतो थोडा फ्रेश फील आता होतंय जरा. बाबा ऍक्सिडेंट झाला. बाबा डेंजर ऍक्सिडेंट. त्याला हॉस्पिटलला नक्कीच नेलं असं. चला आपण आलोय आता रत्नागिरी रोडला आहे आता. आपण इथूनच कंटिन्यू करतोय रत्नागिरी पासून. समोर डायरेक्ट पंजिमला नाही गेलो आम्ही. हा आमची माणसं उठलेले जातात. हा कसा गाईज गुड मॉर्निंग. हा कसा डुळत होता. आणि घरी मागून घुसतोय ड्रायव्हर घेऊन डायरेक्ट. डेंजर. आपण आलो आता नाश्ता करायला थांबलोय जरा. इथे राजापूरमध्ये आहे आपण आता. अँड मसाला डोसा आपण खायला थांबलोय. सर्वांनी मसाला डोसा मागवलाय. गणूने उत्तप्पा घेतलाय, रोनितने उत्तप्पा घेतलाय. अँड आपले 3 मसाला डोसा, 2 उत्तप्पा आणि 3 मसाला डोसा. आणि आम्ही आहेत राजापूरमध्ये आता. तर आम्ही कधीपासून आम्ही रिसॉर्ट शोधतोय. आम्ही कधीपासून रिसॉर्ट शोधतोय. आम्हाला ए भाई बुक कर ना. अरे भाई विषय आहे का? करून टाक. मला आपला उत्तप्पा पहिला मस्तपैकी छानपैकी उत्तप्पा. हॅलो बेबे. हॅलो. मागवतच जात आहे ते. 1000 रुपयाचं बिल इथंच आहे खडाकडे. माझा या आहे. प्रत्येकाला 1 पीस आम्ही घेतो. बॉम्ब आहेस का? हा बोम. हा बोम. तुम्ही बघ कसा दिसतोय. सो गाईज आता आम्ही एंटर केलाय गोव्यामध्ये. म्हणजे अजून तरी 46 किलोमीटर आहे भाई. मडगाव येथे दारू वगैरेची चेकिंग होते. येताना जर कोणी आणणार असेल तर प्लीज आणू नका, नाही तर मग चेकिंग होईल इथेच. पोहोचलो आता गोव्यामध्ये. पणजीमध्ये आहे ना. मावंगुड आहे. कुलुंगुड भेटला. हा आता तुम्ही बघू शकता. तुम्हाला आता फील येऊ शकतो या वाईट याच्यावरनं. कारण का गोव्यामध्ये तर असे वाईटच घरं असतात.
सिरीज चर्च. सी दिस चर्च गाईज. आम्ही आहेत गोव्यामध्ये आता. गोवा छोटूसा चर्च आहे. हा छोटा चर्च आहे. आपण मोठा चर्च पण बघायला जाणार नंतर. असती सगळं आपण एक्सप्लोअर करणार आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही. माझे समोसे So, एवढूसे guys, आहे. आता आम्ही रूम बघायला चाललोय. चटणी पिटणी नाही का काय? अँड आपला रोहित समोर आहे. पुढे त्यांच्या बाईकवर चाललाय. अँड आम्ही समोसे घेतले थोडे नाश्त्यासाठी, कारण का आता थोडं टाइमात जेवायचं आहे. बघूया. काहीच आम्हाला रूमच भेटत नाही. रूम भेटत आहेत पण एकाला आवडतं, एकाला नाही आवडत, एकाला आवडतं, एकाला नाही आवडत. तर आता बघूया आता कसं काय ते विषय. आणि गाडी डेंजर सीन आहे, कारण का इथं पे अँड पार्क आहे. तो गाडी नुसतं असं गोलगोल राऊंड मारायला लागते वाटतं इथे. सो काय आम्हाला रूम्स वगैरे भेटलेत आणि हा ब्लॉग इथंच एंड करतोय. पुढचा ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या. सो भेटूया थोड्याच वेळात. बाय.